नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाणकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी कडून नवीन नोटिफिकेशन आलेले. हे नोटिफिकेशन आलेले एमपीएससी राज्यसेवा 2025 परीक्षेच्या संदर्भात. उमेदवार ऑलरेडी याच्या निकालाची वाट पाहत होते आणि आलं तर वेगळं परिपत्रक आलं. त्याच्यामध्ये पण जागा त्यांनी कमी करून टाकलेल्या आहे. हे एकदम रिअर असतं की एमपीएससी जागा कमी करते, पण काही कारण आहेत त्यांनी जागा कमी केलेल्या आहेत. तर ते काय, किती जागा कमी झालेल्या आहेत, काय त्याचा बदल होणार आहे, कट ऑफवर काय इफेक्ट आणि निकाल कधी लागणार आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्यांचं स्टेट बोर्ड क्लिअर पाहिजे. त्याच्यासाठी 5वी ते 12वी सगळं ओल्ड न्यू सगळे जे स्टेट बोर्ड आहे तर ते कव्हर करून देणारी आपली ही स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आहे. फक्त 99 रुपयात तुमच्यासाठी ही बॅच असणार आहे. आजच ही बॅचला तुम्ही एनरोल करा आणि सोबत हा नंबर आहे, याला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डायरेक्टली डाउनलोड करून तुम्ही बॅचला एनरोल करू शकता. ठीक आहे. आणि त्यासोबतच ज्यांनी आगामी एमपीएससी 2026 साठीचा फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी संपूर्ण बॅच पूर्व परीक्षेची आपल्याकडे मराठी माध्यमातून अवेलेबल आहे. ती पण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. आता जर तुम्ही यांच्या वेबसाईटवर गेले तर इथं हे नोटिफिकेशन आलेले दिसते बघा. आजचं झालेलं आहे 20 फेब्रुवारी 2026 रोजी. विषय काय आहे, महाराष्ट्र नागरी राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025. म्हणजे ही 2025 संदर्भातली, ज्याचा ही डिस्क्रिप्टिव्हची पहिली परीक्षा आणि त्याचा पुढचा निकाल लागत नाही. तर मुख्यचा निकाल कधी लागेल काय माहिती. त्यांनी काय सांगितलेलं की आम्ही जे आहेत ना, काही पदं कमी केलेली आहेत, 11 पदं कमी केलेली आहेत. 11 कोणत्या याच्यातली लक्षात घ्या. उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 1 याची पदं जी आहेत तर ते कमी केलेली आहेत, कारण की यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्याच्यामुळे ही पदं त्या डिपार्टमेंटने परत मागवलेली. त्यांचं म्हणणं तुम्ही भरू नका म्हणून ही 11 पदं राज्यसेवेमधनं वगळण्यात आली. राज्यसेवेमधनं अशी एकूण 139 पदांचा जो नवीन सुधारित जो तपशील आहे तो त्यांनी इथं जाहीर केलेला. बघा, राज्यसेवेची आता किती पदं असतील, 139 पदं असतील. म्हणजे 11 पदं त्यांची इथं कमी झालेली आहेत. आणि पहिले ना 601 पदं होती टोटल. किती पदं होती बघा, इथं दिलेलेच आहे. 601 पदं टोटल होती. आता ती किती झाली, 11 पदं कमी केल्यामुळे 590 ही टोटल जी जाहिरात होती, ज्याच्यामध्ये बाकी वनसेवा असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, विद्युत असतील, तर यांच्या पदसंख्या ऑलरेडी त्यांनी जसे ठेवलेले त्याच राहणार आहे. पण आता ही 590 ही जी आकडे आहेत तर तो एवढा इथं गेलेला आहे. बाकी जास्त काही बदल केलेले नाही. वनसेवा, बाकी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यांच्यामध्ये बदल नाही झालेला. फक्त ती 11 पदं कॅन्सल झालेले आहेत. बाकी ऍज इट इज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. बाकी काय असा विशेष काही त्यांनी बदल केलेला नाही. बघा, आदिवासी विकास विभागाने उपसंचालक अधिकारी गट या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल असल्याने 11 पदं जाहिरातीपासून वगळण्याची विनंती केली होती. तर राज्यसेवेची पूर्वी 150 पदं होती तर ती झालेली 139 पदं. टोटल जर या पूर्व परीक्षेत पाहिली 601 पदं होती, ती झालेली 590. राज्यसेवेवर त्याचा इफेक्ट होणार आहे, कारण की 11 पदं कमी झालेले आहेत. बाकी वनसेवा, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यांच्या पदसंख्येत कोणताही बदल इथंच आहे तर तो झालेला नाही. पाहिजे तेवढा कमी नाही झाले, पण तरी पण 11च्या रेशोला जर तुम्ही केलं, 11 पदं गेली, मग ते 13 रेशो करा, 12 रेशो करा, काही करा, तरी पण तेवढी संख्या तुमची जी आहे तर तिथं कमी होत आहे. एवढे लोकांना पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा देण्यास कमी लोक जे आहेत तर ते एलिजिबल होतील याच्यामुळे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.